नमस्ते मित्रमैत्रिणींनो, जयश्रीज गार्डन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत. आज मी तुम्हाला देवपूजेची जी फुलं असतात ते दाखवत आहे. त्याला डबल चांदणी असं हे फुलाचं नाव आहे आणि खूप सुंदर फुलं उमललेली आहेत. हे पहा. तर हे कटिंगपासून लावलेलं झाड आहे आणि मागच्या पावसाळ्यामध्ये लावलेलं आहे. सुगंध आहे, थोडासाच आहे पण आहे आणि झाड पण मोठं झालेलं आहे. तर पावसाळ्यामध्ये याची कटिंग तुम्ही लावू शकता आत्ता पण. तर आज गार्डनमध्ये बरीचशी फुलं उमललेली आहेत, ते सुद्धा पाहूयात आपण. तुम्ही तीळसुद्धा कुंडीमध्ये लावू शकता. आता मी चुकून टाकले होते तीळ, खराब वगैरे झाले असतील म्हणून मी काही लावले नव्हते, पण छान आलेले आहेत. आणि आपण ज्या शेंगा भाजीसाठी आणतो घरामध्ये तीच शेंग होती आणि ती लावली होती. याला सुंदर असे फुलं आलेली आहेत आणि याला आता शेंगा पण येतील थोड्या दिवसात. बोगनवेलीची फुलं खूप छान उमललेली आहेत. आणि तसेच ही रानजाई आहे, तिचे सुद्धा फुलं खूप दिवस झालं उमललेली आहेत. मी व्हिडिओसुद्धा केलेला आहे. 15-20 दिवस तरी झालेले असतील आणि आता हे सुकत आहेत, नवीन कळ्यासुद्धा येत आहेत. तर हे कटिंगपासून लावलेलं आहे बोगनवेलीचं रोप. खूप सुंदर कलर आहे आणि याला पण मध्ये पहा किती सुंदर आहे. याला पण एक सुगंध आहे आणि फुलं गार्डनमध्ये खूप दिवस फुललेली राहतात. सकाळी सकाळी हे वातावरण इतकं सुंदर असतं ना, सूर्य उगवलेला असतो, पक्षी ओरडत असतात. आता पक्ष्यांचे किती आवाज येत आहेत पहा तुम्ही. आणि प्रत्येक झाड हे वेगवेगळ्या कलरचं आहे, पानांचा आकार वेगळा आहे. हिरवा म्हटलं तरी सेम हिरवा नाही आहे. कुणाचा गडद आहे, कुणाचा पोपटी आहे, कुणाचा पिवळसर आहे. असं डोळ्यांना खूप मनमोहक दृश्य आहे हे. आणि इकडे आहे रेन लिली आणि ते हे अंजिराची रोपं, बियांपासून उगवलेले. गेल्या वर्षी अंजिराची रोपं उगवले होते ते आहेत. तर हा कागडा पण छान फुटलेला आहे. याला कुंद्यासारखंच फूल येतं. तर असं वाटत होतं की मरतोय का काय, पण आता चांगले फुटवे आलेले आहेत. पालक आहे, त्याला बिया लागलेले आहेत. आणि इकडे आहे विड्याचे पानं असतात ना, त्याचा वेल आहे, तर तो तिकडे चाललेला आहे. हे आवळ्याचं रोप आहे. आणि हे बेल आहे आणि हे पुन्हा अंजिराचं रोप आहे, बियांपासून उगवलेलं. हे एक वेगळंच आहे, दुपारची पंथी किंवा नून फ्लावर असं म्हणतात त्याला. आणि हे आहे केवडा. बोरीचं बी लावलं होतं, खायला घरी बोरं आणली होती, त्याची बी लावली होती. छान बोरं होती म्हणून त्याचे बी लावले, ते सुद्धा आलेले आहेत. तर हे आलमंडाचं रोप आहे आणि मी ते कुंडीतून काढून दुसऱ्या कुंडीत शिफ्ट केलेलं आहे, तर जरा सुकलेलंच आहे. हे पण कटिंगपासून लावलेलं आहे. हे पण एका छोट्या कुंडीत होतं, याला पण दुसऱ्या कुंडीत शिफ्ट केलेलं आहे. आणि इथे पण एक बोरीचं झाड आहे, ते पण बियांपासून लावलेलं आहे. आणि मोगरा पुन्हा फुललेला आहे. खूप सुंदर सुगंध आहे, खूप साऱ्या कळ्या आलेल्या आहेत. आणि इकडे जुई आहे, तिला सुद्धा कळ्या आलेल्या आहेत. ही जुईची फांदी आहे, ते खाली वाकवलेली आहे, हिला सुद्धा कळ्या आलेल्या आहेत. काल एक जुईचं फूल सुद्धा उमललं होतं,
खूप सुंदर सुगंध असतो याचा सुद्धा. आणि हे पहा इथे पुन्हा तिळाचं एक रोप आहे आणि त्याला तीळ तयार झालेले आहेत आणि त्याचे हे फुलं आहेत. आणि हे खरबूज आलेलं आहे, आपोआप उगवून आलेलं आहे आणि त्याला एक छोटंसं खरबूज लागलेलं आहे. खूप जड आहे हे खरबूज, पण वेगळ्याच आकाराचं आहे जरा. आणि ही पालक आहे, त्याला आता बिया लागलेल्या आहेत. मी पालक लावली होती, बिया उगवल्या होत्या पालकाच्या आणि खूप वेळा मी पालकाची भाजी काढलेली आहे आणि त्याला बिया लागलेल्या आहेत आता. तर हे सफरचंदाचं रोप मी छोट्या कुंडीतून काढून मोठ्या कुंडीत लावलेलं आहे. याला 1 आठवडा झालेला आहे आणि आता तुम्ही पाहू शकता याची ग्रोथ कशी झालेली आहे. तर ते सुद्धा झाड पिशवीतच होतं खूप दिवस, त्याला सुद्धा काढून बाहेर कुंडीमध्ये लावलेलं आहे. आणि हे एक सफरचंदाचं झाड आहे, ते सुद्धा खूप मोठं झालेलं आहे. उन्हाने पानांचा कलर थोडा लालसर झालेला आहे वाटतं. आणि इकडे एक पिंपळाचं झाड आहे, हे आपोआप उगवलं होतं. मी या छोट्याशा पॉटमध्ये लावलेलं आहे त्याला. आता बरंचसं मोठं झालेलं आहे, 2-3 इंचाचंच होतं ते, आता किती मोठं झालेलं आहे पहा. आणि ही कणेर आहे, मी कटिंगपासून लावलेली आहे आणि ती सुद्धा छान झालेली आहे. हे लिंबूचं रोप आहे, हे कटिंगपासून उगवलं होतं आणि ते किती मोठं झालेलं आहे पहा. कट केलेलं सुद्धा तुम्हाला दिसत आहे इथे. आणि मागे मी राजगिऱ्याची भाजी तुम्हाला दाखवली होती शॉर्टमध्ये, तो हाच राजगिरा आहे. आणि तिकडे पहा, हे खुडून घेते मी आणि त्याला नंतर फुटवे येतात आणि पुन्हा मला ती राजगिऱ्याची भाजी करता येते. तर हे पण काय आहे ते सांगता येत नाही, माठ वगैरे काय आहे का मला तुम्ही नक्की सांगा. तर मला माहीत नसतं आणि मी तुम्हालाच विचारते. आता मला हे राजगिरा म्हणते, पण एका ताईंनी सांगितलं की हे लाल माठ आहे म्हणून, तर त्यांच्यासाठी धन्यवाद. आणि इकडे कारल्याचा वेल आहे, कारले पण आलेले आहेत. इकडे आंबाडीच्या बिया लावल्या होत्या भाजीच्या, ती सुद्धा आलेली आहे. मध्येच थोडा पालक सुद्धा आहे पहा. इकडे कारल्याचा वेल आहे आणि त्याला कारले आलेले आहेत. मिरची आहे, पुदिना आहे आणि हा माका आहे. त्याच्या दिवसात माक्याला खूप छान कलर येतो आणि खूप पोचतो हा माका. इतर वेळी एवढा त्याचा कलर वगैरे व्यवस्थित येत नाही. याच्यामध्ये निशिगंधाची रोपं लावलेली आहेत, म्हणजे कंद लावलेले आहेत आणि थोड्या दिवसात त्याला आता फुलं येतील. तर हे रबर प्लांटचं झाड आहे आणि कटिंगपासून लावलेलं आहे. लावल्यानंतर 2-3 व्हिडिओ पण केलेले आहेत याचे मी, फुटलेले वगैरे. तर याचे व्हिडिओ नक्की पहा तुम्ही. आणि खूप सुंदर कलर आहे हा आणि याला घरामध्ये पण ठेवू शकता. आणि एअर प्युरिफायर म्हणून हे झाड घरामध्ये पण ठेवलं जातं. तर पहा किती सुंदर कलर आहे. घरामध्ये ठेवता येण्यासाठी ह्याचे वेगवेगळ्या व्हरायटी पण असतात नर्सरीमध्ये. कटिंगपासून लावू शकता किंवा नर्सरीमधून पण आणून लावू शकता. हे पहा, हे कमळाचं रोप आहे, हे बियांपासून उगवलेलं आहे आणि 5 महिने झालेले आहेत ह्याला लावून सुद्धा. आता मी याला कधी फुल येईल त्याची वाट पाहत आहे. तर बियांपासून खूप छान रोपं तयार होतात. व्हिडिओ चॅनलवरती आहेत, नक्की पहा. कमळाचे सर्व व्हिडिओ चॅनलवरती आहेत, ते नक्की पहा. आणि खूप सुंदर कलर आहे, पिवळसर कलर आहे.
आज हे दुसरं कमळ उमललेलं आहे, म्हणजे वॉटर लिलीचं फूल उमललेलं आहे. किती सुंदर कलर आलेला आहे पहा. खूप सुंदर कलर दिसत आहे. फोनमध्ये एवढा दिसत नाही आहे, पण डोळ्यांना खूप छान दिसतो. अजून ते उमलणार आहे. आता थोडं थोडं उमललं आहे ते. अजून त्याच्या पाकळ्या पूर्ण ओपन होणार आहेत. काल कळी होती, काल उमललीच नाही कळी. आज व्यवस्थित उमललेली आहे. आणि अजून एक कळी आहे, ती सुद्धा 2-3 दिवसांनी उमलू शकते. तर हा जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप खूप धन्यवाद.